नमस्कार. आज आपण बनवतोय कोकणची खासियत बांगडा फ्राय. त्यासाठी 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा कोकम रस, 1 चमचा तेल आणि पाणी घालून सरबरीत अशी पेस्ट तयार करून घेतली. बांगडे आपण स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्याच्या आतपर्यंत पूर्ण मसाला लावून घ्यायचा आहे आणि याला 10 मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. आता वरच्या कोटिंगसाठी आपल्याला रवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि धणेपूड घालून याचं वरचं कोटिंग आपलं तयार झालेलं आहे. आता आपण गॅसवर तवा ठेवला आहे, त्यामध्ये तेल लावून दोन्ही बाजूने आपण मासा छान कोटिंग करून आपल्याला मंद आचेवर छान असं खरपूस असे दोन्ही बाजूने शालो फ्राय करून घ्यायचं आहे. आतून रसाळ आणि बाहेरून खरपूस असे आपले बांगडा फ्राय तयार आहे. नक्की करून बघा.